श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 12 जानेवारी 2025 ते शनिवार 18 जानेवारी 2025 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यातील महत्त्वाचे दिवस पुढील प्रमाणे आहेत। सोमवारी 13 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा, भोगी, माघ स्नानारंभ आणि धनुर्मासाची समाप्ती होत आहे। मंगळवारी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती आहे। शुक्रवारी 17 जानेवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 9:32 आहे। या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता मिथुन, कर्क आणि सिंह राशीमध्ये आहे। या आठवड्यामध्ये मंगळवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी रवी ग्रहाचं मकर राशीमध्ये संक्रमण होत आहे, म्हणजे प्रवेश होत आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा लाभ देणार आहे। मेष राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा। महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 12 आणि 13 जानेवारी हे नोकरदार मंडळींनी सावधपणे व्यतीत करावेत। नोकरीमध्ये अंतर्गत स्पर्धेला किंवा अंतर्गत कलहाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करावेत। त्यानंतरचे इतर 5 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय अनुकूलता दर्शवणारे आहेत। 14, 15, 16, 17 आणि 18 जानेवारी हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। यामध्ये तुमचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील, कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल, सामाजिक प्रतिष्ठाही लाभेल। धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय योग्य आहेत। महत्त्वाच्या आर्थिक कामांचा तुम्ही या आठवड्यामध्ये पाठपुरावा करू शकाल। सरकार दप्तरी अडकलेली कामं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणं यासाठी मेष राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा राखीव ठेवावा। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सोमवारी म्हणजे 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयांचा जाण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। व्यवसायाशी निगडीत तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, जुनी येणी वसूल करणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा तुम्ही राखीव ठेवावा। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। वरिष्ठांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीनं तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग राहील। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त झालेली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये सर्व 7ही दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत, त्यामुळे या आठवड्याचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीने करावं। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। शेअर्स, कमोडिटी मार्केट, जमिनीशी निगडीत व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, भुसार मालाचे व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, फॅशन इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री, लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक लाभ देणारा ठरेल, त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांचा या आठवड्यात तुम्ही पाठपुरावा करणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय आणि नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नोकरदार मंडळींसाठी तर हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी तुमचा राबता चांगला राहील। या आठवड्यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये अपेक्षित असलेले काही बदल घडवण्यामध्ये उत्तम यश प्राप्त होईल। नोकरीमध्ये तुम्हाला बदली, बढती किंवा पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला उत्तम यश येईल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींना प्राप्त होणार आहेत। वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींनी उत्तम पद्धतीने नियोजन केल्यास या आठवड्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम स्थिरता लाभण्याची दाट शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि पांढऱ्या वस्तूंचं अन्नदान करावं।
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची दाट शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमचे निर्णय योग्य ठरतील। आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य ही या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे, त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। तुमचा उत्साह आणि आनंद या आठवड्यामध्ये वाढलेला असेल। कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे, परंतु महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। हा आठवडा तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास याचे दूरगामी लाभ तुम्हाला अनुभवास येतील। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं, आर्थिक गुंतवणुकी वाढवणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं यासारखे व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकाल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील तर ते सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात उत्तम यश येणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच निर्माण झालेली ग्रहांची अनुकूलता तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल, त्यामुळे या आठवड्याचं नियोजन मिथुन राशीच्या व्यक्तींनी उत्तम पद्धतीने करावं। गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 12 राशींपैकी मिथुन रास ही लाभाच्या दृष्टीने दुसरी रास आहे, त्यामुळे हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या गेल्या काही दिवसांपासून मनामध्ये असलेल्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने ग्रहांची साथ लाभेल। प्रवास आणि खरेदीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा मान सन्मान प्राप्त होईल। अधिकारी वर्गासाठी येणारा हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या वस्त्रांचं दान करावं आणि 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये लाल फुलं आणि वस्त्र अर्पण करावीत आणि आपल्या कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आठवड्याची सुरुवात थोडी तुमची संथपणे होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधपणे निर्णय घ्यावेत। 12 आणि 13 जानेवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाण्याची शक्यता आहे। आठवड्याची सुरुवात तुम्ही शांत पद्धतीने करावी, त्यामुळे कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता निश्चितपणे तुम्हाला प्राप्त होईल, परंतु महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही संयम राखावा। हा निर्णय घेताना राखलेला संयम तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ देणारा ठरेल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणारे आहेत, त्यामुळे कर्क राशीला देखील हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीला प्रसंग परिस्थितीचा अंदाज तुम्ही ओळखून वागणं गरजेचं आहे। हा अंदाज चुकल्यास संपूर्ण आठवडा तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 12 आणि 13 जानेवारी या 2 दिवसांमध्ये तुम्ही विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या 2 दिवसांमध्ये खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल। अनपेक्षितपणे काही प्रसंगांना आणि प्रवासाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। या 2 दिवसांमध्ये वाहनांशी निगडीत अडीअडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवास करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। हे 2 दिवस सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस तुमच्या दृष्टीने उत्तम लाभाचे जाण्याची शक्यता आहे। हा आठवडा तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला वाहन, वास्तू आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। व्यवसायामध्ये निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी तुम्हाला या आठवड्याचे 14, 15, 16, 17 आणि 18 हे दिवस उत्तम लाभ देणारे आहेत, त्यामुळे भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला या आठवड्यामध्ये या 5 दिवसांमध्ये लाभ होईल। हा आठवडा तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजना या आठवड्यात तुम्हाला राबवता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमची व्यावसायिक व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारी आहे। नोकरदार मंडळींना देखील त्यांच्या मनामध्ये अपेक्षित असलेल्या बदलांसाठी ग्रहांची अनुकूलता प्राप्त होणार आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन खणा नारळानं ओटी भरावी आणि अन्नदान करावं आणि शुक्रवारी 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस गणपती मंदिरामध्ये जाऊन 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा आणि पांढऱ्या वस्तूंचं दान करावं। सिंह रास
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील. गेल्या काही दिवसांपासून सिंह राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक स्थिरतेसाठी आणि आर्थिक आवकेसाठी खूप वाट पाहावी लागली असेल. ही वाट पाहण्याचे दिवस तुमचे संपलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या प्रयत्नांना या आठवड्यामध्ये यश येईल आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. आठवड्याच्या मध्यामध्ये म्हणजे 14 आणि 15 जानेवारी रोजी तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. या 2 दिवसांमध्ये कम्युनिटी मार्केट, शेअर्स, म्युच्युअल फंडमध्ये किंवा कुठल्याही आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल, परंतु हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे. 12 आणि 13 जानेवारी हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील. पूर्वी केलेल्या कामांमधून तुम्हाला काही लाभ होतील किंवा जुने हितसंबंधांमधून लाभ होतील किंवा जुने हितसंबंध पुन्हा दृढ करण्याच्या दृष्टीनं 12 आणि 13 तारखेला तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे. 16, 17 आणि 18 जानेवारी हे 3 दिवस तुमची भाग्यवृद्धी करणारे आहेत. या 3 दिवसांमध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील, नवीन योजना राबवता येतील आणि तुमच्या भवितव्याशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येतील. या आठवड्याच्या मध्यातले 2 दिवस वगळता इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. त्यामुळे सिंह राशीच्या दृष्टीनं हा आठवडा अत्यंतिक महत्त्वाचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याचं उत्तम नियोजन केल्यास, प्रत्येक दिवसाचं नियोजन केल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभ होतील. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभेल. नोकरदार मंडळींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा जाण्याची शक्यता आहे. नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं, बढती, बदली, पगारवाढीशी संबंधित अडीअडचणी सोडवणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल आणि यामध्ये यश देखील येईल. या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरं वस्त्र अर्पण करावं आणि गरजूंना हिरव्या वस्तूंचं अन्नदान करावं. त्याचबरोबर शुक्रवारी 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये हार, नारळ अर्पण करावा आणि गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करून कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा मध्यम स्वरूपाचा आहे. संमिश्र लाभ देणारा आहे. प्रसंग परिस्थिती ओळखून वागण्याचे संकेत देणारा आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी हा आठवडा सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं. कुठल्याही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल. 12, 13, 14 आणि 15 जानेवारी हे 4 दिवस तुमच्या दृष्टीनं अनुकूलता प्रदान करणारे आहेत. या 4 दिवसांमध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील, नवीन योजना राबवता येतील. अधिकारी वर्गाला या 4 दिवसांमध्ये मोठ्या जबाबदारीला सामोरं जावं लागू शकेल. त्यामुळे हा आठवडा अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. या आठवड्यामध्ये तुमच्यावर कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. अचानकपणे आलेल्या काही जबाबदाऱ्या, काही निर्णय घेण्याची गरज भासल्यास तुम्ही सहकाऱ्यांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस तुम्हाला अनुकूलता प्रदान करणारे ठरतील, परंतु शेवटचे म्हणजे 16, 17 आणि 18 जानेवारी हे 3 दिवस तुमच्या दृष्टीनं प्रतिकूलता दर्शवणारे आहेत. या 3 दिवसांमध्ये खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल. तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत तुमचे मतभेद होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. कुठल्याही प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींना गृहीत न धरता हा आठवडा तुम्ही व्यतीत करावा. या आठवड्यामध्ये तुम्ही घेतलेली त्रयस्थ भूमिका ही तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारी आणि यश देणारी ठरू शकते. त्यामुळे कुठल्याही वादाच्या किंवा कुठल्याही मतभेदांच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे कन्या राशीच्या व्यक्तींनी लक्ष देणं गरजेचं आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी या प्रमुख दक्षता बाळगल्यास तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुम्हाला अत्यंतिक महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय हा दूरगामी तुम्हाला नुकसान देईल आणि योग्य ठरलेला एखादा निर्णय हा देखील तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरेल. त्यामुळे एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असताना तुम्ही अनेक वेळा विचार करणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळेस वरिष्ठांशी सल्लामसलत करणं गरजेचं आहे. या आठवड्यामध्ये जरी ग्रहांचं संमिश्र लाभाचं प्रमाण असलं तरी देखील तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
त्यामध्ये वाहन घेणं, वास्तू नवीन विकत घेणं, तुमच्या राहत्या घराशी निगडीत तुमच्या अडीअडचणी सोडवणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करणं, जुनी येणी वसूल करणं, विद्यार्थ्यांनी भवितव्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेणं, परदेशामध्ये शिक्षण आणि व्यापार व्यवसायासाठी जाणं, परदेशामध्ये प्रवास करणं यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा अनुकूलता प्रदान करणार आहे। त्यामुळे या आठवड्याचं तुम्ही सूक्ष्म निरीक्षण करावं, प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात। त्याचबरोबर शुक्रवारी 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या आणि लाल वस्तूंचं दान करावं। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे, नवीन योजना राबवण्याचा आहे। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा तुमच्या गेल्या काही दिवसांपासून व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला साथ देणार आहे। ग्रहांची लाभलेली ही अनुकूलता तुमच्या व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये तुमची व्याप्ती वाढवणारी ठरेल। व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। हा आठवडा तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा आहे। तुमच्या महत्त्वाच्या निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला प्रवासाची दगदग सहन करावी लागेल। तुमच्या मनामधील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठा या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होईल। आठवड्याची सुरुवात तुमची अनुकूल ग्रहमानानं होणार आहे। त्यामुळे 12, 13, 14 आणि 15 जानेवारी हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत, परंतु 16, 17 आणि 18 जानेवारी हे 3 दिवस तुम्हाला विरोधकांचा त्रास सहन करावा लागेल। त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। तुमच्या मनामध्ये असलेल्या भावना तुम्ही अनोळखी व्यक्तींकडे व्यक्त करू नयेत किंवा व्यक्त करत असताना समोरच्या व्यक्ती आपल्या तेवढ्या जवळच्या आहेत का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हा आठवडा तुम्हाला मानसिक ताणतणाव देणारा ठरू शकतो। या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे, परंतु भावनिक पातळीवर हा आठवडा तुम्हाला थोडा त्रास देण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। 16, 17 आणि 18 जानेवारी हे 3 दिवस तुम्ही विरोधकांपासून दूर राहावं आणि कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष द्यावं। हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील। व्यवसायाशी निगडीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्यामध्ये घेता येतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणारी ठरेल। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि कार्यसिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे सुरुवात करण्याचा आहे। आठवड्याची सुरुवात जर तुमची सावधपणे झाली, संयमानं झाली, महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षतेनं झाली तर इतर दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। म्हणजे आठवड्याची सुरुवात 12 आणि 13 जानेवारी रोजी तुम्ही सावधपणे करावी। त्यानंतर येणारे 5 दिवस 14, 15, 16, 17 आणि 18 जानेवारी हे 5 दिवस तुमच्यासाठी उत्तम लाभाचे आहेत आणि अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील आठवड्याची सुरुवात जरी संथपणे झाली, उत्तम लाभ तुम्हाला या 5 दिवसांमध्ये होतील। भाग्यवृद्धी तुमची या 5 दिवसांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे। तुमच्या मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 12 आणि 13 जानेवारी रोजी तुम्ही कमोडिटी मार्केट आणि शेअर्समध्ये जर गुंतवणूक करत असाल तर विशेष दक्षता बाळगावी। या 2 दिवसांमध्ये घेतलेला निर्णय तुमचं चुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा निश्चितपणे करता येईल। कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा, वास्तू सौख्य, वाहन सौख्य आणि आर्थिक विवंचना सोडवण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एखाद्या तीर्थस्थळावर जाऊन स्नान करावं आणि तिथल्या दैवताला अभिषेक करावा। त्याचबरोबर शुक्रवारी 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा आणि लाल वस्तूंचं दान करावं।
धनुराशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल। आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल, परंतु आठवड्याच्या मध्यातले 14 आणि 15 जानेवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमची खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि आरोग्याच्या तक्रारींमध्ये देखील वाढ होईल। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी। या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्तम लाभ होईल। कुटुंबाला तुम्ही वेळ देऊ शकाल। महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये या आठवड्यात तुम्हाला यश येईल। हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची शक्यता आहे। व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 16, 17, 18 जानेवारी हे 3 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक ठरणार आहेत। त्यामुळे या 3 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। या 3 दिवसांमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला या आठवड्याच्या या 3 दिवसांमध्ये घेता येतील। नवीन योजनांचा या आठवड्यात तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। आठवड्याचं उत्तम नियोजन केल्यास, प्रत्येक दिवसाचं नियोजन आणि अभ्यास केल्यास तुम्हाला या आठवड्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे दूरगामी लाभ होऊ शकतील। या आठवड्यामध्ये काही महत्त्वाची गुंतवणूक तुम्हाला करायची असल्यास 12, 13, 16, 17 आणि 18 जानेवारी हे 5 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। या आठवड्याच्या या 5 दिवसांमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला दूरगामी लाभ देणारा ठरेल। व्यवसायामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। व्यवसायामध्ये यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, महत्त्वाचे निर्णय घेणं, व्यवसायामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने निर्णय घेणं ही महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा आठवडा धनुराशीच्या व्यक्तींनी राखीव ठेवावा। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आणि या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं। मंगळवारी 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस कुलदैवत आणि कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन पांढऱ्या अन्नपदार्थांचं दान करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। मकर राशीची 7.5 संपत आलेली आहे, परंतु जाता जाता 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे। ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये वाढेल, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला ग्रहांच्या प्रतिकूलतेला सामोरं जावं लागेल, त्यामुळे दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, परंतु तुम्हाला दक्षतेने निर्णय घेणं गरजेचं आहे। त्यामुळे हा आठवडा मकर राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा। या आठवड्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 14 आणि 15 जानेवारी हे 2 दिवस तुमच्यासाठी आहेत। या 2 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, काही महत्त्वाच्या गुंतवणुकी करू शकाल, नवीन योजना राबवू शकाल। कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये या 2 दिवसांमध्ये तुम्हाला यश येईल। हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करावा आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठांवर अवलंबून राहावं। वरिष्ठांच्या सहकार्यानं, वरिष्ठांच्या सल्ल्यानं तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यात विशेष दक्षता बाळगावी। तुमची आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे। प्रसंग, परिस्थिती ओळखून या आठवड्यामध्ये वागणं जास्त गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन दुधाच्या पदार्थांचं अन्नदान करावं। मंगळवारी 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळी लहान मुलांना लाल वस्तूंचं दान करावं। शुक्रवारी 17 जानेवारी रोजी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींना पांढरं वस्त्र भेट म्हणून द्यावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक ग्रहमानाचा आहे। महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त झालेली आहे, त्यामुळे मोठ्या अडीअडचणींवर तुम्ही मात करू शकाल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। नवीन योजनांचा पाठपुरावा या आठवड्यामध्ये तुम्हाला करता येईल। 7.5ची तीव्रता कमी झाल्यानं तुमचं मन उत्साहित असेल। प्रवासाच्या दृष्टीने देखील ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। व्यवसायामध्ये नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल। नोकरदार मंडळींना देखील हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे। 7.5चा प्रभाव या आठवड्यामध्ये कमी होईल, त्यामुळे तुमचे दिवस आनंदी आणि उत्साही जातील। 14 आणि 15 जानेवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 2 दिवसांमध्ये तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता आहे। वरिष्ठांबरोबर कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आणि वादविवाद तुम्ही वाढवू नये।
या 2 दिवसांमध्ये तुम्हाला कुटुंबाशी निगडीत अडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. 14 आणि 15 जानेवारी हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर 5 दिवस म्हणजे 12, 13, 16, 17 आणि 18 जानेवारी हे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आणि तुमची भाग्यवृद्धी करणारे ठरतील. 14 आणि 15 जानेवारी रोजी तुम्ही शेअर्स, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक शक्यतो टाळावी. आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या 2 दिवसामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 13 जानेवारी रोजी येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गरजू मुलींना शालेय वस्तू भेट म्हणून द्याव्यात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा उत्तम लाभाचा जाण्याची शक्यता आहे. या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम लाभानं होईल आणि मोठ्या अधिकार आणि जबाबदारीनं होईल. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमचा उत्साह वाढलेला असेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय या आठवड्यामध्ये तुमचे योग्य ठरतील. आठवड्याचं नियोजन करत असताना महत्त्वाच्या कामांसाठी आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवसांना तुम्ही प्राधान्य द्यावं. यामध्ये 12, 13, 14 आणि 15 जानेवारी हे 4 दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूलता प्रदान करणारे आहेत. यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील, अधिकार प्राप्त होतील, सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी या आठवड्याच्या सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय उत्तम आर्थिक लाभ देणारे ठरू शकतात. त्यामुळे अभ्यासपूर्ण गुंतवणूक करावी. आठवड्याचे शेवटचे 3 दिवस म्हणजे 16, 17 आणि 18 जानेवारी हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या आठवड्याची सुरुवात जेवढी तुमची उत्तम होईल तेवढी आठवड्याचा शेवट तुमचा सामान्य किंवा थोडा अडचणीचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, आर्थिक नियोजन तुम्हाला करता येईल, वरिष्ठांबरोबर तुमचं राबता किंवा तुमचा सलोखा टिकून राहील. परंतु आठवड्याचे शेवटचे 3 दिवस मात्र याच्या विरुद्ध तुम्हाला परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. प्रसंगी माघार घेणं हे जास्त योग्य ठरेल. कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सरकारी अधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी हा आठवडा संमिश्र लाभाचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला उत्तम अधिकार मिळतील, मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल आणि आठवड्याच्या शेवटचे 3 दिवस मात्र तुम्हाला एखाद्या विरोधी परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा अधिकारी वर्गानं सावधपणे व्यतीत करावा. प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय आपलं मतप्रदर्शन कोणाकडेही करू नये आणि आपली गुपित गुह्य गोष्टी कोणाशीही चर्चा करू नये. हा आठवडा 7.5च्या कालखंडामध्ये आला असल्यामुळे तुम्हाला विशेष दक्षता बाळगावी लागेल आणि प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं लागेल. व्यावसायिक निर्णय घेत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला येणाऱ्या सोमवारी 13 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा आहे. या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी कुलस्वामी आणि कुलदैवताचं दर्शन घ्यावं आणि आपलं कार्य सिद्धीस जाण्यासाठी प्रार्थना करावी.